येईल अशी डाळ फ्रायची रेसिपी बघूया। तर इथं मी तूर डाळ आणि मूग डाळ भिजवून घेतली आहे। कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली। तर एका कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलंय, त्यानंतर कढीपत्ता घातला, त्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण घातलंय, मिरची घातली आहे कापून, आणि कांदा जो चिरून घेतला होता तो घातला, लाल तिखट घातलं आहे, त्याच्यानंतर हळद घातली, थोडा गरम मसाला घातला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे फ्राय करून घेतलं। त्याच्यानंतर त्यामध्ये डाळ घातली आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारची डाळ घेऊ शकता। नंतर टोमॅटो घातला आहे आणि हवं तेवढं पाणी घालून मीठ घालायचं आणि व्यवस्थित कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। एकदम मस्त डाळ शिजते आणि बघू शकता डाळ आपली एकदम मस्त शिजली आहे। कोथिंबीर घालायची आणि भातासोबत किंवा भाकरीसोबत मस्त सर्व करायची। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।